नागपूरमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती झाली आणि या दुर्घटनेत त्रास झाल्यामुळे 40 नागरिकांवर रुग्णालयात उपचार करावे लागले। या घटनेवरून स्थानिकांच्या सध्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत? हा प्रकल्प भर वस्तीत का उभारलाय? पहा सविस्तर या रिपोर्टमध्ये। नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर। जलशुद्धीकरण प्रकल्प भर वस्तीत कसा? नागपूर जवळच्या गोधणीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती झाली। यात 900 किलो क्षमतेच्या सिलेंडरमधून गॅस पसरल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह सुमारे 40 नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। प्रकल्पाच्या जवळ असलेल्या रहिवाशांनाही मध्यरात्री गाढ झोपेत अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही मुली आणि महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जिथे फिल्टर आहे आता नवीन बनलाय, त्याच्या एक घर बाजूलाच माझं घर आहे आणि खूप पॉइझनस गॅस आली। त्याच्यामुळे इतका त्रास होत होता श्वास घ्यायला, नुसतं खोकला येत होता, वॉमिटिंग सारखं वाटत होतं आणि श्वास तर घेणंच नाही होत होता। ऐसा वाटत होता कि जीव जाते कि काय जाते। छाती में ऐसे लग रहा था उनको कि जैसे अटैक आ रहा, सांस नहीं ले पा रहे थे। तो हम लोग जैसे पहुंचे तो हम लोगों ने पूरा धुआं दिखा। तो गैस पूरे मोहल्ले में पहले से पसर चुकी थी। हम लोग गए, मेरे चाचा चाची, मेरा भाई छोटा, उनके बाजू वाले, हम सबको रेस्क्यू करके हम लोगों ने बराबर बस स्टॉप पे लाए उनको। अखेर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत गळती रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले। एक वर्किंग में था, दूसरा जो रिजर्व में रखा हुआ था, रिजर्व वाला में ही लीकेज हुआ था, जिसको कि अभी न्यूट्रलाइज करने की प्रक्रिया के माध्यम से हम लोगों ने उसको कास्टिक और आइस क्यूब को ट्रेंच में डाल के उसके जो टोनर है उसको डाल दिए गए हैं। एक्सपोज हो गए हैं तो उसमें व्यक्ति को घुटन महसूस होगा और हो सकता है कि लंग्स भी चोक कर जाए। गोधनी शहराला शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या वतीनं हा प्लांट उभारण्यात आला होता। मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प नागरी वस्तीत कसा याची संपूर्ण चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होतीये। की तिथून ते वस्तीमधून हलवून साइडने आउटर जिथे मोकळी जागा आहे, गव्हर्नमेंटच्या बरेचशा झुडपी जंगलच्या जागा आहे, तिथे तो प्लांट न्यावा। कारण की ते जे सिलेंडर आज लिकेज झालं ना, पूर्ण वस्ती 200च्या वर लोक यामध्ये लोकांना त्रास झालेला आहे। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये 5 महिन्यांपूर्वी स्फोटक निर्मिती कारखान्यात स्फोट झाला होता। या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला होता। आता गोधनीमधील दुर्घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।